तुकोबराय आणि जे बॅरिस्टर म्हणून त्यांचे नावांचा उल्लेख होतो आहे असे बॅरिस्टर आपल्या देशातले नामांकित बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो। आणि या ठिकाणी आज आपल्या कालिका देवी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये महात्मा गांधींच्या नावानं जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेचं उद्घाटन माझे सहकारी प्राध्यापक शशिकांत जावळे सर या ठिकाणी त्यांनी नुकतंच उद्घाटन केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर विश्वास कंधारे सर, संयोजक घाडगे सर, पवळे सर, सूत्रसंचलन अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करणारे प्राध्यापक लाहोटी सर, माझे सर्व सहकारी, सगळ्यांचे नावं घेणं थोडंसं वेळ जास्त जाईल परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घोलप सर, डॉक्टर जाधव सर, लांडगे सर, येवले सर, वाघमारे सर, मुळे सर, दुसरे येवले सर डॉक्टर आडगावकर सर, सय्यद मॅडम, तद्वतच डॉक्टर पठाण सर, बी.टी. पवार सर, सर्वच माझे सहकारी बांधव आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण गांधीजींची विचारमाला आणि गांधीजींची विचारधारा या ठिकाणी याचं उद्बोधन आणि प्रबोधन होण्यासाठी आपल्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आपण तो उपक्रम राबवला आहे, राबवत आहोत आणि राबवण्यासाठी आपण तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे। तर या ठिकाणी या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो। सर्वप्रथम या ठिकाणी गांधीजींचं या देशासाठीचं योगदान आपल्या सर्वांना ज्ञात आहे। गांधीजी आपल्या अंगावरती संपूर्णपणे जे वस्त्र आहे, आपले कपडे जे आहेत ते परिधान करत नसायचे। याचं कारण असं आहे की आपला देश हा गरीब आहे आणि या गरीब देशामध्ये जो काही समाज आहे, जी काही जनता आहे, त्या सर्व गरीब जनतेला पूर्ण अंगभर कपडे घालायला मिळत नाही आणि म्हणून मी कसे कपडे घालू म्हणून गांधीजी आपल्या अंगावरती पूर्ण कपडे परिधान करत नसायचे। हा आदर्श, हा त्यांच्या विचाराचा, मनाचा मोठेपणा आपल्याला सगळ्यांना आदर्श होत आहे, तो घेण्यासारखा आहे। तद्वतच आपला देश हा खेड्यामध्ये विभागलेला आहे आणि म्हणून आपण खेड्याकडे गेलं पाहिजे, कारण खरा देश माझा खेड्यामध्ये बसलेला आहे आणि या देशाची अवस्था काय आहे ती खेड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। म्हणून गांधीजी खेड्याकडे चला असं म्हणत असायचे आणि खरोखरच आज आपण जर पाहिलं शहरांची अवस्था आज कशी आहे, खेड्यांची अवस्था कशी आहे, याच्यातला विरोधाभास जर बघितला आपण तर भयंकर वाईट अशी परिस्थिती आहे। म्हणजे शहरामध्ये किमान आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, ज्याला आपण अन्न वस्त्र निवारा, किमान या गरजा तरी आपल्याला त्या ठिकाणी भागवता येतात, पण खेड्यामधली अवस्था अशी आहे की गरीब माणसाला, कष्टकरी माणसाला जर त्याला दिवसाचं काम नाही मिळालं आणि त्या कामाचा मोबदला जर नाही मिळाला तर संध्याकाळी चूल कशी पेटवायची, जेवण कसं करायचं, पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न त्या गरीब माणसाला पडतो आहे। आणि म्हणून अतिशय दयनीय अवस्था माझ्या खेडेगावाची आहे असा प्रश्न गांधीजींना पडत असायचा आणि म्हणून तेव्हापासून गांधीजींना आपल्या देशातल्या गरीब माणसांची, आपल्या देशातल्या खेड्यातल्या माणसांची तळमळ होती आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वामधला हा जो पैलू आहे तो अतिशय मोठा पैलू या ठिकाणी आपल्याला जाणवतो आहे। आणि म्हणून गांधीजींचा हा विचार जो आहे आजच्या पिढीला हा प्रेरक आहे, प्रेरणादायी आहे, तो देण्यासारखा आहे, तो आजही शिकवण्यासारखा आहे। आणखी सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की जे जे जुने विचार आहेत नव्या पिढीला जशास तसे ते विचार लागू पडत आहेत।
आपल्याला असं वाटतं की आपण अलीकडच्या काळामध्ये